आचार्य चाणक्य फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आज आपण 17 जून 2025 अर्थात आजच्या चालू घडामोडी बघणार आहोत. बघा मित्रांनो, यातील पहिली चालू घडामोडी बघू आपण. भारतीय सेनाने राजस्थान राज्यात रुद्रास्त्र नावाच्या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे. मित्रांनो, याबद्दल आपण माहिती घेऊ. भारतीय सेना दलाने राजस्थानमधील पोखरण येथे रुद्रास्त्र नावाच्या UAV म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हेकल अर्थात हा जो ड्रोन आहे हा ड्रोन अगदी मानवविरहित आहे. ही चाचणी 11 जून 2025 रोजी झाली. कधी झाली मित्रांनो? 11 जून 2025 रोजी. ही चाचणी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजेच SDAL या संस्थेद्वारे विकसित केलेल्या रुद्रास्त्र ड्रोनची होती. कोणती मित्रांनो संस्था? ही सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड SDAL याद्वारे ही चाचणी विकसित केली गेली होती. हे ड्रोन व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग म्हणजेच VTOL क्षमता असलेले आहे. या ड्रोनची रेंज जवळपास 170 किलोमीटर आहे. किती आहे मित्रांनो? 170 किलोमीटर याची रेंज आहे आणि हे 170 किलोमीटरपर्यंत अचूक लक्ष्य भेद करण्यासाठी सक्षम आहे. या यशस्वी चाचणीमुळे बघा मित्रांनो, या यशस्वी चाचणीमुळे भारतीय संरक्षण दलाची ताकद आणखी वाढली आहे आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच मेक इन इंडिया याचा वापर करून संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पुढची जी महत्त्वाची घडामोडी आहे ती म्हणजे नवी दिल्ली येथे कृषी मंत्रालयाने ॲग्रिस्टॅक कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. कुठे मित्रांनो? नवी दिल्ली येथे. कोणामार्फत? कृषी मंत्रालयामार्फत. 13 जून 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कृषी स्टॅक परिषदेत भारताच्या कृषी क्षेत्रातील डिजिटल झेपचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, नवकल्पना आणि कृषी स्टॅक उपक्रमामुळे मिळालेल्या राज्यस्तरीय यशांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्याने पुढे काय म्हटलं बघा मित्रांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने डिजिटल तंत्रज्ञान विशेषतः AI आणि डेटा इंटिग्रेशन म्हणजे DI शेतीसाठी सेवा पुरवठ्यात कशी क्रांती घडवत आहे यावर भर देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे गुगल जेमिनीद्वारे समर्थित आणि ॲग्रिस्टॅक डेटावर प्रशिक्षित AI चॅटबॉटची ओळख अनेक भारतीय भाषांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी डिझाईन केलेली, त्यामुळे सुलभता आणि जागरूकता सुधारते. बघा मित्रांनो, म्हणजेच शेतकऱ्यांना गुगल जेमिनीद्वारे शेतीविषयी माहिती त्यांना मिळणार आहे. पुढची घडामोडी आहे भारताने जपान देशाची रेअर अर्थ एलिमेंटची निर्यात बंद केली आहे. ह्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण. भारताने जपानला दुर्मिळ पृथ्वी म्हणजेच रेअर अर्थ एलिमेंट REE घटकांचे निर्यात तात्पुरता थांबवले आहे. चीनकडून होणाऱ्या निर्यातीवर मर्यादा येत असल्याने आणि देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला आहे, असे काही अहवालामध्ये म्हटले आहे. म्हणजे भारतातील काही गरजा भागाव्यात म्हणून ही बंदी त्यांनी आणलेली आहे. देशांतर्गत वापरासाठी महत्त्वाचे खनिजे सुरक्षित करण्यासाठी आणि चीनी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने सरकारी खाण कंपनी इंडियन रेअर अर्थ, कोणती कंपनी मित्रांनो? बघा, इंडियन रेअर अर्थ लिमिटेड IREL या कंपनीला जपानसोबतचा दुर्मिळ पृथ्वी निर्यातीवरील दीर्घकालीन करार स्थगित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या संबंधित कार्य करणारी भारतीय कंपनी IREL म्हणजेच इंडियन रेअर अर्थ लिमिटेड या कंपनीला जपानसोबतचा 13 वर्षाचा करार, किती वर्षाचा मित्रांनो? 13 वर्षाचा करार स्थगित करण्यास सांगण्यात आलेले आहे. इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि
उच्च तंत्रज्ञान उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या दुर्मिळ पृथ्वी पुरवठ्यावरील चीनच्या कडक नियंत्रणाबद्दल जागतिक स्तरावर वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश सरकारने दिलेले आहेत. पुढची महत्त्वाची जी आहे अतिशय महत्त्वाची अशी आणि तुम्हाला 100% परीक्षा येणारी चालू घडामोडी आहे बघा. लीना नायर यांना कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला आहे. बघा कोण आहे मित्रांनो? लीना नायर. कोणता पुरस्कार मिळाला यांना? कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान त्यांना मिळाला आहे. चॅनलच्या ग्लोबल CEO लीना नायर यांना प्रिन्स ऑफ वेल्स प्रिन्स विलियम यांनी विंडसर कॅसल येथे आयोजित एका समारंभात कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर CBE हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2025च्या फॉर्च्यून इंडियाच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत लीना यांचा समावेश आहे. मित्रांनो, चॅनल हे काय आहे? चॅनल ही एक स्वयंसेवी संस्था आहे, सामाजिक संस्था आहे. त्या स्वयंसेवी संस्थेमध्ये यांनी उत्कृष्ट कार्य केलं म्हणून यांना हा CBE पुरस्कार मिळालेला आहे. कोणता? कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर म्हणजे CBE. हा पुरस्कार 2025च्या किंग चार्ल्स नवीन वर्षाच्या सन्मान यादीचा भाग आहे. बघा मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार किंग चार्ल्सच्या नवीन वर्षाच्या सन्मान यादीचा हा एक भाग आहे. हा पुरस्कार UK मधील त्यांच्या विशिष्ट सेवेतील आणि कामगिरीसाठी व्यक्तींना दिला जातो. या ज्या लीना नायर ज्या आहेत या महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील रहिवासी. कुठल्या आहेत त्या? कोल्हापूर येथील. पुढे त्यांनी काय म्हटलं बघा. जानेवारी 2022 मध्ये चॅनलच्या जागतिक CEO म्हणून पदभार स्वीकारल्यापासून नायर यांनी ब्रँड उत्कृष्टता वाढवण्यासाठी, क्लायंट अनुभव सुधारण्यासाठी आणि शाश्वत वचनबद्धतेला गती देण्यासाठी यांनी पुढाकार घेतला आहे आणि यांनी यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलं आहे. म्हणून यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. जगभरातील महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी समर्पित कॉर्पोरेट फाउंडेशन चॅनलसाठी त्याने निधी व्यवस्थापित केलेला आहे. बघा मित्रांनो, जेव्हा लीना नायर यांनी जेव्हा चार्ज घेतला या संस्थेचा तेव्हा त्यांनी जगभरातील ज्या काही महिला आहेत, किशोरवयीन ज्या मुली आहेत यांचं आर्थिक म्हणजे त्यांना आर्थिक बळकटी त्यांना मिळावी, त्यांची सामाजिक परिस्थिती सुधारावी म्हणून कॉर्पोरेट फाउंडेशन त्यांनी निधी जमा केलेला आहे. पुढचा आहे मित्रांनो चालू घडामोडी. इस्रोने उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यात रॉकेटच्या प्रक्षेपणाची चाचणी घेतलेली आहे. याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ बघा मित्रांनो आपण. इस्रोने म्हणजेच ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहीराज, बघा मित्रांनो लक्ष द्या, कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहीराज या तालुक्यातील जंगलीपट्टी गावामध्ये ही चाचणी यांनी केलेली आहे. या चाचणीमध्ये 15 किलो वजनाच्या रॉकेटचा वापर करण्यात आलेला आहे. किती मित्रांनो? 15 किलो वजनाचं रॉकेट या चाचणीत वापरण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये एक छोटा उपग्रह पेलोड होता. रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेतली आहे, पण ती चाचणी लहान उपग्रह पेलोड घेऊन होती आणि ती चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे, पूर्ण झालेली आहे. ही चाचणी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच ISRO इस्रो यांनी एस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच ASI आणि भारतीय राष्ट्रीय अवकाश प्रोत्साहन आणि अधिकार केंद्र म्हणजेच IN-स्पेस यांच्यासोबत मिळून घेतली आहे. बघा मित्रांनो, याचा फुल फॉर्म बघा. IN-स्पेस म्हणजे कोणत्याचा फुल फॉर्म? ते म्हणजे एस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय राष्ट्रीय अवकाश प्रोत्साहन आणि अधिकार केंद्र असा याचा फुल फॉर्म आहे IN-स्पेसचा. बघा मित्रांनो, पुढची जी चालू घडामोडी आहे ती त्याबद्दल माहिती घेऊ आपण. सौर परिभ्रमण मोहीम म्हणजेच सौर परिभ्रमण मोहीम नासा आणि ESA यांनी सुरू केली आहे.
बघा कोणी सुरू केली मित्रांनो, ESA आणि नासा. नासा आणि ESA म्हणजेच काय बघा, इथे ESAचा फुल फॉर्म दिला बघा मित्रांनो, युरोपियन स्पेस एजन्सी. कोणत्या मित्रांनो याचा फुल फॉर्म? युरोपियन स्पेस एजन्सी हा याचा फुल फॉर्म आहे. नासा आणि ESA यांनी संयुक्तपणे सौर परिभ्रमण मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेचे नाव सोलर ऑर्बिटर असे नाव त्याला दिले गेलेले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश सूर्याचा अभ्यास करणे आणि त्याच्यात वातावरणाचा आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणे असा या मोहिमेचा उद्देश आहे. नासा आणि ESA यांच्यातील सहकार्याने अनेक उदाहरणे दिलेली आहेत आणि सोलर ऑर्बिटर ही त्यापैकी एक उदाहरण आहे. धन्यवाद मित्रांनो.